मला वाटते दिनेश दादा रसाळ खरं तर हे सडकीचा खरं तर प्रथमतः कशा विभागामध्ये बाईक खरं तर पाहायला मिळते हे भरपूर चांगलं पाहायला मिळते आणि बघा दोधानी क्रिकेट संघ आपल्याला 2 धाब्यांची पॅलेंट असेल बेल्या 11 दोधानी क्रिकेट संघ बॉलची असेल 2 बॉलची पॅलेंट असेल 5 ओव्हरची मॅच आहे पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर 4 बॉल फेकले जातील आणि खरं तर बघा खरं तर जसं मॅक्रो फोनवरती जोडलोय तसं खरं तर दिनेश दादा रसाळ दादांच्या माध्यमातून खरं तर सातत्याने जिथे मी समालोचन करतो तिथे मात्र पारितोषिक आम्हाला जरूर लाभलं जातं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय खरं तर मनापासून दादांचं देखील धन्यवाद करेन खरं तर त्यांच्याच विद्यमानाने ही स्पर्धा खरं तर आज खरं तर शिल्लारवाडी नगरीमध्ये पाहायला मिळते आणि बघा मान्यवरांची जशी उपस्थिती झाली शेटकार साठी तब्बल 6,000 रुपयाचं पारितोषिक आणि चौकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि हायवा कॅश साठी तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक खर तर हे वैशिष्ट्य आहे नाही नाही वाक्याच आणि मोकार आवाज आलाय काय सांगायचं आहे ए बाबा बसला ते नीट राहिला तुडवून टिक जर रट्टी आलं काय सांगाय नको झाले ते जरा जाऊया मॅच मध्ये पहिला गोलंदाज सचिन रामाची वाली टीमचा ब्रँड पहिला बॉल आणि अगदी जर विचार केला तर आपण पाहू शकाल खेळपट्टीच्या आतमध्ये व्हाईट बॉल खराब सुरुवात खरं तर पाहायला मिळते खेळपट्टीवरती खरं तर दिनेश दादा रसाळ या साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर पाहायला मिळते सातत्याने गोरगरिबांचे कैवारी खरं तर धोत्रे गावचे एक दमदार व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण मंडळच्या खरं तर एक दमदार व्यक्ती आहेत सुखा दुःखाच्या कार्यक्रमामध्ये खरं तर ते सातत्याने आदिवासी समाजावरती सपोर्ट करत असतात सातत्याने यात मात्र शंका नाही एक दमदार व्यक्ती आहेत मित्रांनो आज दुसऱ्या रात्रीमध्ये देखील त्यांचं शुभ आगमन झालंय दुसऱ्या रात्रीमध्ये देखील मनापासून सहर्ष स्वागत करूया आपण दादांचं जाऊया मॅच मध्ये दुसरा बॉल कबड्डीचा पाहायला मिळतोय मनोज आणि दत्ता ही जोडी खरी तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सचिन आहे गोलंदाज टॅक वरती रामाचीवाडी क्रिकेट संघाचा ब्रँड आहे पुणे लेन्सचा बॉल आणि जर हो यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता खरी तर अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल हाही बॉल चांगला पाहायला मिळतो 2 धावा फलकावरती पाहायला मिळतात खरं तर अजूनही मला वाटते 2 बॉल शेवटचे शिल्लक असेल कारण बेल्या 11 दोधानी क्रिकेट संघाला 2 बॉलची पॅलेंट आहे आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे कदाचित सचिन हे षटक फेकलं ते जरूर चांगलं राहिले परंतु कदाचित 4 बॉल फेकायचे होते कदाचित दुसऱ्या बॉलरला संधी दिला असती तर चांगले राहिले असते परंतु अजून एक व्हाईट बॉल पाहायला मिळतो आता मधून जसा बॉल फेकला तसा व्हाईट बॉल पाहायला मिळाला आता मधून बॉलही सुटला इट इज द व्हाईट 3 धावा आहेत द फलकावरती जबरदस्त मॅच आहे नेक्स्ट मॅच आहे भरपूर चांगली पाहायला मिळेल स्टेशन ठाकूरवाडी बनाबा गाय चरणवाडी पनवेल आला असेल तर रिपोर्टिंग करा दोन्ही संघ जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते ओहो ओहो यावेळेस सुने खरा बॉल काय जबरदस्त मॅच खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल पाहायला मिळतात ओहो यावेळेस नो बॉल पंचाळी सांगितलाय आणि अगदी जर विचार केला ओहो लाहीन रिक्षा क्रॉस केले गोलंदाज सचिन आणि ते नो बॉल आहे
येणारा बॉल फ्री हिट, येणारा बॉल फ्री हिट खरे तर पाहायला मिळेल. दोन बॉलची पॅलेंटी खरे तर पाहायला मिळते खेळपट्टीवरती. अगदी विचार केला तर बेल्या 11 धोदानी क्रिकेट संघाला 2 बॉलची पॅलेंटी दिली, कारण आपण उशिरा या स्पर्धेमध्ये खरं तर आपली उपस्थिती दाखवली. त्यानंतर क्षेत्रक्षण आहे तिथे थोडस करा पाहायला मिळते आणि तोपर्यंत पाहायला ओ हो यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न उडाया फ्री हिट बॉल होता तिथून. जरा बघा धोदाने क्रिकेट संघ राबाचवाडी क्रिकेट संघाला तर माहीत असेल जरूर, जिथे खेळपट्टीवरती जांभळीचं झाड आहे त्याला जर बॉल स्पर्श झाला तर किती धावा बनवता येतील तिथे तुम्ही पडून काढा. जर पुढे लेनचा बॉल झाडाला स्पर्श झाला आणि कॅच घेतली तर तो बॉल डेट असेल, लक्ष असू द्या. ओहो यावेळेस अपील जोरदार पर्यंत एक्स्ट्रा मिस करणारा बॉल. ओहो यावेळेस डायरेक्ट हिट, फलंदाज बॅक टू डगआउट डीजे. थँक यू डीजे. येस येस नक्कीच. बघा अगदी विचार केला तर जिथे डायरेक्ट हिट झाला आवड याला हू बटन आणला टम आणला मग काय पाकरा माराय कमी नियम आहे काय आला, काय सांगायचं आहे. बघा अगदी विचार केला तर बारक्या आहे नवीन फलंदाज खेळपट्टीवरती. बॅटिंग वाल्याचं कपडे तसंच, फिल्डिंग वाल्याचं कपडे तसंच. कोण कोणाचा वळगल काय झालाय काय माहित नको झाले तिथं राती क्षमता राहू देतेस राती मोकार जण तसं टी शर्ट होतं. टीमची धावसंख्या 7 धावा आहेत धाव फलकावरती. जेव्हा मॅच खरे तर पाहायला मिळते दत्ता आहे स्ट्रायकिंग वरती 4 बॉल खेळलाय 2 धावा धाव फलकावरती त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळतात. टीमची टोटल 7 धावा आहे धाव फलकावरती. जेव्हा मॅच खरे तर पाहायला मिळते. ओहो यावेळेस फटका फसलाय, उंची भरपूर आहे लांबी कमी आणि बघता बघता अगदी विचार केला तर क्षेत्रक्षक आहे तिथे. आणि तोपर्यंत जर पाहायला गेलं तर बघा दोदानी क्रिकेट संघ आपण पिच वरून फक्त एकच धाव पडून काढा, दुसरी जर पडून काढली तर शॉर्ट धाव दिली जाईल, कारण आपण देखील लांबून प्रवास करून आलेत. स्पर्धेचे नियम आहेत ते आपल्याला फॉलो करावेच लागतील. 9 धावा आहेत धाव फलकावरती. जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. यावेळेस टप्पा पडलाय थोडासा आतमध्ये वळलाय बॉल आणि हा बॉल एसटी रिस्काच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. तर बघा जिथे मॅच भरपूर चांगले पाहायला मिळते. बेल्या 11 धोतानी बनावा रामाची वाडी या दोन संघामध्ये एक बिग फाईट मॅच. दोन संघ एकमेकाच्या विरोधात कधी खेळले ते ठाऊक नाही या, परंतु आज ती संधी मिळाली दोन्ही संघाला एकमेकाच्या विरोधात खेळत असताना. इथे लाजवाब फटका, देखणा फटका पाहायला मिळतोय. बॉल झालाय फरार 4 धाब्यांसाठी डीजे. थँक्यू डीजे. कधीतरी गोलंदाज देखील आपण पाहतोय माधव आहे गोलंदाज टॅक वरती. आतापर्यंत 6 धावा कर्ज केल्यात माधवने 3 बॉल मध्ये. यावेळेस कबाडीचा फटका, फटका फसलाय क्षेत्रक्षक आहे. यावेळेस अजून एक मोठी विकेट. फलंदाज मला वाटते दत्ता हा फलंदाज बॅक टू डगआउट पहिल्याच बॉल वरती. थँक्यू डीजे. नाही डीजे वाले आले जे पोरीचा भरोसा नाही त्या तुझा बरोबर आहे, पण आता तरुण पिढीचा आहे भरोसा नाही त्या एक मोठी विषय आहे ना. काय ना पोरीला दोष देऊन फायदा नाही ना. बघा भगवान दादा देखील इथे शुभ आगमन झालंय. खरे तर भगवान दादा भगत याचं देखील या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झाले.
हॅलो खरं तर आदरणीय नमस्कार मित्रांनो, मी समालोचक योगेश वाघ. माझ्याकडनं सिल्लारवाडी आयोजनासाठी भरपूर शुभेच्छा आहेत. आणि खऱ्या अर्थाने आमचे मोठे बंधू दिनेशजी रसाळ साहेब खऱ्या अर्थाने निश्चित आज उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने सगळ्या टीमला भरपूर शुभेच्छा आहेत. आयोजन कमिटीला देखील भरपूर शुभेच्छा आहेत. येस धन्यवाद योगीजी वाघ सर. खरे तर एक चांगले समालोचक आहे आदिवासी समाजाचे. खरे तर त्यांना देखील शुभेच्छा दिल्यात. सर्व संघटना आणि आयोजकांना देखील शुभेच्छा दिल्यात. डावखोर आताचा फलंदाज आहे स्ट्राईक एंड वरती. अगदी विचार केला तर बारक्या आहे स्ट्राईक एंड वरती. चला मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. 14 धावा आहे धाव फलकावरती. दुसरं षटक खेळपट्टीवरती. शेवटचा बॉल आहे खेळपट्टीवरती. खरं तर अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल. हो यावेळी चांगला बॉल. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक संपली दुसरी आणि 2 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 14 धावा आहेत धाव फलकावरती. 14 धावा आहेत धाव फलकावरती. 2 विकेट देखील बाद झालेत आतापर्यंत. जर विचार केला तर 14 बनल्यात. अगदी विचार केला तर अजून 3 ओव्हर शिल्लक आहेत. बेल्या 11 धोदानी क्रिकेट संघाकडे 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावामध्ये जितक्या धावा बनवता येतील तितकं देखील बनवता येणं गरजेचं आहे धोदानी क्रिकेट संघाला. त्यानंतर रामाचवाडी क्रिकेट संघामध्ये देखील भरपूर चांगले बॅटिंग आहे. परंतु जव्या मॅच मध्ये सचिन केवारे आहे गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा एकदा. रामावाडी क्रिकेट संघाचा ब्रँड अर्थात सचिन केवारी गोलंदाज ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. जव्या मॅच मध्ये खरं तर क्षेत्रक्षणामध्ये थोडीस बदलाव केला जातोय. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल या स्पर्धेचे मित्रांनो ना. अगदी विचार केला तर दुसरी रात्र आहे आणि दुसऱ्या रात्रीमध्ये देखील भरपूर चांगले संघ पाहायला मिळत आहेत. ओ यावेळी सचिनची सुरुवात 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 चांगली आहे. परंतु 22च्या धावा येतील. 4 धावा या बॉलवरती पाहायला मिळतात. बॉलर मेहनत फेल गेली. फावड्या घम्याल भरला पण काय सांगायचं आहे टिपर ना टिकला एक लेकच. सबकार आलाय. 22च्या धावा आलाय 4. 18 धावा आहे धाव फलकावरती. काय सांगायचं आहे तिकडच काय झालं. उतारा का काय टेलाय काय झालाय बॅटमनला. ओहो नाही दिनेश दादा तुम्ही जायला त्या बरोबर झाला काय सांगायचं आहे. बॅटमन सांगशील का जातो तिकडं उतारा का काय टेला या ना तो दानी वाले आहे. येता येता उतारा ना टिकला ना बोरीचे बुडाव. संस्काराला इतिहास सुनेक. अगदी विचार केला तर बॅटची लिडिंग एज लागली होती तिथे इष्टरक्षक देखील काही करू शकला नाही. या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल शरदजी बांगारे ते देखील इथे उपस्थित आहेत. आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. जब या मॅच मध्ये मॅच भरपूर चांगले पाहायला मिळते. हो यावेळेस प्रयत्न भरपूर चांगले. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न होता आणि बघता बघता धाव घेतली जाते. एक सिंगल धाव. अगदी विचार केला तर 23 धावा आहेत धाव फलकावरती. 23 धावा आहेत धाव फलकावरती. मित्रांनो आपण पाहतोय खेळपट्टीच्या आतमध्ये शांत गतीने हा सामना खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन आहे. सचिन गोलंदाज ट्रॅकवरती. एक डावखोराचा फलंदाज ज्या वेळेस डावखोराचा फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळतो. खरं तर गोलंदाजाला अक्षरशः वाटतंय जणू काय ही डोकंदुखी कुठून आले माझ्या नशिबी. एस जिवंत उदाहरण खरं तर खेळपट्टीवरती पाहायला मिळते. सचिनच्या विरोधात आहे एक लेफ्ट हँडर फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये बारक्या आहे. बारक्या 2 बॉल खेळला एकही धाव बनवले नाही आतापर्यंत. ओहो यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता संपर्क नाही या. अगदी विचार केला तर 23 धावा आहेत धाव फलकावरती. लाजवाब मॅच. अजूनही विचार केला तर अजून 2 बॉल शिल्लक आहेत.
जबरदस्त मॅच खरं तर अजून 2 बॉल शिल्लक आहेत. तिसऱ्या ओव्हर मधील सचिनची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ओहो, अजून एक नो बॉल ना. सचिन, तू काय खंडून गेलाय का काय? काय नाही मग 4 बॉल घालवाय तर वाय नो घालाय ना, आता 6 घालवायचा तर वाय नो घालायला. काय झाले, नको झाले तिथं राहा. नो बॉल आहे. येणारा बॉल फ्री हिट असेल. बघा, फ्री हिट बॉल वरती जर षटकार आला, म्हणजे या बॉल वरती षटकार आला, तर आदरणीय दिनेशजी दादा रसाळ या साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे या बॉल साठी. ओहो, नाहीये षटकार आला नाहीये, परंतु फटका चांगला थोडासा पाहायला मिळतोय. 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल पाहायला मिळतोय. एक धाव क्रिकेट पाहायला मिळते. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल फ्री हिट बॉल वरती बघा पारितोषिक होते षटकारसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. त्यानंतर विचार केला म्हणते अजून या शेवटचा बॉल शिल्लक आहे. 25 धावा आहे धाव फलकावरती बेल्या 11 धोदानी क्रिकेट संघाच्या. ओहो, फटका फसलाय. उंची आहे भरपूर, लांबी आहे कमी आणि ओहो बेकार. काय नाही चौथीची कॅन गेली माहिती आहे का तुम्हाला? साडू साडू म्हणजे कोण? एकाच कंपनीने फसवलेले 2 ग्राहक. काय सांगायचं आहे? फलंदाज बाद. थँक्यू डीजे. भक्ताची वाडिया भारतीय जनता पार्टी ग्रामीण अध्यक्ष चषक भव्य दिव्य नाईट रजनी शुक्ला खरे तर चषक 2026 मध्ये पाहायला मिळेल. खरे तर दिनेश रसाळ साहेब भाजप कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष याच्या माध्यमातून ही स्पर्धा भरपूर चांगली पाहायला मिळेल. त्यानंतर त्याच्या विरोधात खरे तर पाहायला मिळते आयोजक आहेत श्री भगवान भगत दादा देखील आहेत. ते देखील व्यासपीठावरती ते उपस्थित आहेत. खरं तर या स्पर्धेची डेट मित्रांनो पाहायला गेले तर बुधवार दिनांक 25/2/2026 ते रविवार दिनांक 1/3/2026 या कालावधीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये खरं तर अनेक संघाने नाव नोंदणी केले. ही स्पर्धा देखील अगदी गाजत वाजत होईल यात शंका नाही. या यस पंचाने देखील सांगितलंय इट इज अ व्हाईट बॉल आहे. आणि त्यानंतर शरद भाऊ न्याव का परत नाही या फोन जेवून तुझा. तर मोरेवाडी क्रिकेट संघाचा संघनायक किंवा मोरेवाडी गावचे ग्रामस्थ कुठे असेल तर व्यासपीठाची संपर्क साधा. खरं तर दिनेश दादा रसाळ साहेब आपली खरं तर वाट बघतायत. मोरेवाडी गावचा संघाचा खेळाडू कुठलाही असू दे, ग्रामस्थ असू दे, खरं तर दिनेश दादा रसाळ देखील वाट बघतायत. हॅलो, थँक्यू डीजे. बॉल आहे व्हाईट, बॉल आहे व्हाईट, वन बाउन्स. आणि जर पुन्हा एकदा अशा प्रकारे बॉल आला तर नक्कीच नो बॉल घोषित केला जाईल. जाऊया मॅच मध्ये. खेळपट्टीवरती चांगला मॅच खरं तर पाहायला मिळते. शांत गतीने ही मॅच खरं तर पाहायला मिळते. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल हो यावेळेस बरोबर ते एकच धाव खेळपट्टीवरती पाहायला मिळते.
26 धावा आहेत धाव फलकावरती. खरं तर व्यासपीठ खरं तर अगदी मांडे भरले खरं तर तुडुंब भरलंय. 27 धावा आहेत. 2 बाऱ्या स्वाऱ्या का काय सांगायचं आहे. 27 धावा आहेत धाव फलकावरती. कॉमेडी वाल्याला स्वारे बोलायला लागत आवडा कोणाला नसं लागत. उरली चुकी झाली तर स्वारे. आणि यावेळेस अजून एक वाईट बॉल. खऱ्या बॉल पाहायला मिळतोय. 28 धावा आहेत धाव फलकावरती. अगदी विचार केला तर 28 धावा आहेत. 3 विकेट देखील बाद झाले. तिसऱ्या ओव्हरला चांगली बॅटिंग चांगली पाहायला मिळेल. त्यानंतर चौथ्या ओव्हरला ही सुरुवात चांगली पाहायला मिळते खेळपट्टीवरती. अगदी विचार केला तर ब्रदर्स लाईव्ह इव्हेंट या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा खरं तर कव्हर केली जाते. आज दुसऱ्या रात्रीमध्ये देखील जोडले गेलेत. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोया खरं तर सिद्धेश पादीर आहेत. मुख्य कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये खरं तर विकासजी मेंगाळ आहेत. नुकतेच आहोचे मानकरी ठरलेत यात शंका नाहीया. त्यानंतर सागर सागर थोराड देखील आहेत स्क्वेअर लेगच्या कॅमेऱ्यामध्ये. करूया सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. नो बॉल आहे. नाही ना रामावाडी वाल्या तुम्ही खंडून गेलाय का काय आज. 3 नो बॉल आलेत आतापर्यंत. अंपर ती रेशुले मग या येतो का इकडं काय सांगायचं आहे. व्हाईटचा दिलाय का. ओहो यावेळेस अजून एक चांगला फटका. क्षेत्रक्षक आहे तिथे. एकच धाव या बॉलवरती. एकच धाव आहे या बॉलवरती. अगदी जर विचार केला तर 30 धाव आहे धाव फलकावरती. 30 धावा धाव फलकावरती. 14 षटक खेळपट्टीवरती खरे तर पाहायला मिळते. फोन नु त्याला टेन्शन आलेला आता मोकळा झालो. म्हणजे कसा 30 धावा आहेत धाव फलकावरती. 30 धावा आहेत धाव फलकावरती. इथे उडवलाय फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे यष्टीरक्षक कवडेर 4 जण आहे काय झाले का काय. बघा कॅच ड्रॉप झाले. जणू काय असं वाटत होतं की कॅच कॅरी केली का काय. जणू काय मला तरी असं वाटलं होतं. पण तू 4 क्षेत्ररक्षक तिथे होते. अगदी विचार केला तर ही कॅच ड्रॉप झाली आहे. आणि या ओव्हरमध्ये मला वाटतं भरपूर बॉल फेकले आहेत आतापर्यंत. ओ यावेळेस पंचांचा इशारा आलाय. म्हणजे अंपरचे आज हाताला कण भरली का काय झाले नको झाले तिथं रा. अंपर बिबुआ लावू का तुझे कोपराल काय अंपर नो द्याव द्याव पारलूल झाला वय आता. नो प्लस 2 म्हणजे 3 धावा या बॉलवरती. सिद्धेश दादा किती र बॉल टिकला माल बरं येरू त्यांना. 3 6 9 बॉल टिकला आता. पण आता केवढं होता आणि काय माहिती 10वा आहे. प्रीहिट बॉल आहे आणि तो 10वा बॉल या ओव्हर मधील पाहायला मिळतो. चांगला बॉल खरं तर पाहायला मिळतो. अगदी विचार केला तर एक सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळते. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 35 धावा आहेत धाव फलकावरती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. खरं तर आदरणीय उत्तमजी पादरी साहेबांचा देखील इथे शुभ आगमन झालाय. कृषी विभागाचे अध्यक्ष खरं तर आज खरं तर आमच्या समेत जोडले जातील मॅक्रोफोनवरती. रात्री देखील आपण त्यांचा आवाज ऐकला. आणि त्यानंतर विचार केला तर जर या मॅच मध्ये 35 पडलाय 4 ओव्हरमध्ये. चला टीम रामाचवाडी आपण अगदी स्पीडअप ठेपा. नेक्स्ट मॅच देखील भरपूर चांगले पाहायला मिळेल. स्टेशन ठाकूरवाडी टीमचा संघनायक आणि गाय चेरनवाडी पनवेल टीमचा संघनायक. आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत. काय लाईट दिली का काय येईल का. हॅलो काय सूर्या दादांकडे काय सांगला त्याचे कारण काय नाही. भोंगाच बोल शकला आलाय आला काय अंधेर काय होता उक्षात भोंगे करायचे आणि त्यात उसळ करून खायचे आणि ती भारी चांगला लागायचे ना. दुकानातून 5 रुपया चिवडा न्यायचा आणि टोपशे शिजवायचा आणि त्यात तुला वाटाण घालायचं आणि टोपशी बकांची असला
येस, गायचरणवाडी पनवेल टीमचा संघनायक उपस्थित आहे. ठेशीन ठाकूरवाडी टीमचा बबन संघनायक आपण देखील या टॉस करण्यासाठी. ही ओव्हर संपायच्या अगोदर जर आपण उपस्थित झाले नाही या तर तुम्हाला डाव आहे. काय होईल त्या बेल्या 11 धोदानीवाडी क्रिकेट संघाने त्या कर्माची पळा भोगल्यात ते तुम्हालाही भोगावे लागतील. अंपर टाइम आउट नाही दिला तू ना. यस, चला मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. 35 धावा आहे धाव फलकावरती. रुपेश आहे गोलंदाज ट्रॅक वरती. पहिला बॉल रुपेशचा कमानीचा फटका पाहायला मिळाला. थोडीशी लिडिंग एज पाहायला मिळाली आणि बघता बघता एक धाव कधी तर पाहायला मिळते. 36 धावा आहेत धाव फलकावरती. जबरदस्त मॅच कधी तर खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. अगदी तुडुंब प्रेक्षकाने हे मैदान पाहायला मिळतंय भरलंय अगदी. त्यानंतर मांडेवरांनी देखील व्यासपीठ अगदी शोभूनच दिसतोय. मांडेवरांनी देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दुसऱ्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा करूया सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 36 धावा आहेत धाव फलकावरती. ओहो, यावेळेस डावखोर आताचा फलंदाज होता पण देखील सांगतात बॉल आहे खराब. इट इज द वाईट. खराब बॉल आहे. खराब बॉल आहे. धावा आहे 37 धावा. 37 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. उडवलाय फटका फसलाय आणि ते क्षेत्ररक्षणाची झाली चुकी. दोन धावा या बॉलवरती. अगदी जर विचार केला तर आपण पाहू शकाल मित्रांनो ही कॅच अगदी कॅरी करायची होती. साधी सोपी कॅच होती. प्रयत्न देखील चांगले राहिले. त्यानंतर अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मला वाटते स्टेशन ठाकूरवाडी टीमचा संघनायक देखील उपस्थित झालाय. अगं त्या बिल्यांकिट कड बाबा अंगातून पहिला. येस, ते क्षेत्ररक्षक आहे कैलास आहे. कैलासना थ्रो चांगला केलाय आणि तोपर्यंत येते फलंदाज बॅक टू डगआउट. चला टॉस देखील आपण करणार आहोत. एका साईडला टीम स्टेशन ठाकूरवाडी त्याला फाईट करेल. गायचरणवाडी पनवेल खरं तर पनवेल तालुक्यामध्ये विभाग झालेला हा संघ आणि एक संघ आहे स्टेशन ठाकूरवाडी म्हणजेच कर्जत तालुक्यामधील एक संघ पाहायला मिळेल. कर्जत बनाम पनवेल ही मॅच खरं तर पाहायला मिळेल. आणि दोन्ही संघाला विनंती करेन की आपली एंट्री फी आयोजकांपर्यंत जमा करा. येस, काय सांगताय साहेबांना बक्षीस लायलाय पण कंसाच बॅटमन तावात नाही आला तर काय सांगायचं आहे. षटकार हॅट्रिकसाठी 6000 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी 5000. चमकार हॅट्रिकसाठी 5000 आणि हायवा कॅच साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नाही साहेब मला काय वाटत माहिती आहे का तुम्ही पारितोषिक लावता त्या ठीक आहे पण कोणी मारितूच नाही तर काय झालाय. काय बांधणी केली आहे बाजूलाच काय झालं तुम्हाला माझ्याकडे काय आहे त्या नको झाले ते जरा. हो यावेळी चांगला बॉल येट नाईट मॅच शिलारवाडीवाल्या टेल्या त्या या काम बरा झालाय. जुने लोकल तर दे काय गवलाय काय सांगायचंय म्हणजे काय तुम्हाला अर्ध्या अन्नाचं टावेट काय आहे त्या पण राहू द्या. आता जाऊया मॅच मध्ये. हो यावेळेस हो प्रयत्न भरपूर चांगले होते आणि ते फलंदाज बॅक टू डगआउट. बघा ज्यावेळेस मला वाटते उत्तमजी पाधरी साहेब ज्यावेळेस कशोर विभागामध्ये पहिलं आयोजन झालं शिलारवाडी क्रिकेट संघाचं त्यावेळेस पाऊस देखील पडत होता आणि त्या पावसामध्ये देखील दिनेश दादा रसाळ साहेब देखील उपस्थित होते. यस नक्कीच जिथे पहिलं आयोजन शिलारवाडी क्रिकेट संघाने केल्या तिथून कशोर विभागामध्ये खरं तर दिनेश दादा रसाळ या साहेबांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेला बायू उपलब्ध झाली. खरं तर शिलारवाडी क्रिकेट संघावरती असलेलं प्रेम खरं तर सातत्याने आदिवासी समाजावरती असलेलं प्रेम खरं तर दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. कशोर विभागामध्ये प्रथमतः खरं तर बाईक मेन ऑफ द सिरीज साठी पाहायला मिळते. हे भरपूर चांगले योगदान खरं तर पाहायला मिळते. षटक संपलं इथे पहिला डाव संपला. पहिल्या डावानंतर
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 41 धावा आहे धाव फलकावरती. 42 धाव्यांची गरज आहे रामाचवाडी क्रिकेट संघाला. चला रामाचवाडी क्रिकेट संघ आपण देखील लगेच मैदान सोडा आणि बेल्या 11 धोदानी क्रिकेट संघ आपण देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. स्टेशन ठाकूरवाडी वाल्या तुमचा काय राय पेंडिंग आहे. फिल्डिंग आहे. येस फिल्डिंग आहे माझा पेंडिंग आहे. स्टेशन ठाकूरवाडी क्रिकेट संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि खरं तर आमंत्रण केलंय फलंदाजी करण्यासाठी गायचेरणवाडी पनवेल या संघाला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रण केलंय बॅटिंग करण्यासाठी. खरं तर टीमची धावसंख्या आहे 42 धाब्यांचं टार्गेट आहे. हॅलो हॅलो लग्न जमलं घाई घाई लग्न जमलं घाई घाई आणि शिलारवाडी वाल्याला माहीत नाही. शिलारवाडी वाल्याला माहीत नाही. गरीब दुबळा पाहून भरू गरीब दुबळा पाहून भरू आल्या बराला देऊ केली आल्या बराला देऊ केली. चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. नाही ना तेवढाच होता आणि तुम्हाला आणि काय वया काय. चला मॅच अगदी स्पीडअप ठेवा. मॅच स्पीडअप ठेवा अगदी. जर विचार केला तर 42 धाब्यांचं टार्गेट आहे इथून पुढे मॅच मध्ये. बेचाळीस धाब्यांचं टार्गेट आहे. बॉल चला बॉल पुरवा. चला बाजूला दुकानं भरपूर आहेत. कुणाला भूक लागली असेल तर अंडा पाव मिळेल चिकन पकोडा मिळेल. चिकन पकोड्याचा हाडूक जर ते दिस ऐकवला कुत्री तेवढ्यात काय चिल्लार वाडेवाल्यात काय मुकार कुत्री होते मग माझ्या चिकन पकोड काय ना बाय मग 2 इंडत काय सांगायचं आहे. आणि बघा वामन शेठची सरबत आहे. सह्याद्री सोडा शॉप देखील आहे तिथे. जर कुणाला ज्यूस प्यायचा असेल तर वामन शेठशी संपर्क साधा. काय र रोहन काय तुझा राहिला नाही का तिकडं जाऊया. मॅच स्टार्ट होते. कैलास आहे स्ट्राईक एंड वरती पहिला बॉल सुरुवात खरं तर चांगली पाहायला मिळते. 42 धाब्यांचं टार्गेट आहे. ला जवाब मॅच खरं तर पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हॅलो मोरेवाडी टीम किंवा मोरेवाडी गावचे कुणी एक व्यक्ती असेल तर व्यासपीठाशी संपर्क साधा. खरं तर दिनेश दादा रसाळ खरं तर आपली आतुरताने वाट पाहत आहेत. ओह यावेळेस देखील चांगला बॉल कमालीची गोलंदाजी खरं तर खेळपट्टीवरती पाहायला मिळते. मोरेवाडी क्रिकेट संघ इथे उपस्थित झालाय. खरं तर दिनेश दादा रसाळ साहेबांची भेट घेण्यासाठी. नशीब आलं ना दादा तुम्ही भोशाड्या कावता झाल्या असते. हॅलो एक धाव आहे धाव फलकावरती. ओहो यावेळी चांगला बॉल खरं तर पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर आपण पाहतोय एक धाव खरं तर पुन्हा एकदा पाहायला मिळते खेळपट्टीवरती. ला जवाब मॅच आहे.
मैदानाच्या आतमध्ये अगदी जर विचार केला तर 2 धाबा आहेत. 42 धाब्यांचं टार्गेट आहे. 42 धाब्यांचं टार्गेट आहे खेळपट्टीवरती. शांत गतीने हा सामना खरं तर पाहायला मिळतो खेळपट्टीवरती. कैलास आहे स्ट्राईक एंड वरती, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे. ओहो, एक वेळे सुटली, दुसरीला पकडले आणि कैलास डाबाचं वादळ इथे शांत झालाय. फलंदाज बाद होईल डीजे. येस, थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू थँक्यू. आता खरं तर हॅलो, आवाज कमी झाला एकदम, काय झाला? हॅलो हॅलो हॅलो, चेक. धन्यवाद डीजे. खरं तर चांगलं संगीत आपण पाहिलं. झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बार आजा जा 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 जा, असं संगीत होतं ते. पलीकडे ऐकून आहे ना, ऐकला हो. तूच ऐकलेला खरे गोटे आहे ना. 2 धावा आहेत धाव फलकावरती. पहिलं ओव्हर संपलंय. पहिल्या ओव्हरनंतर धाव संख्या आहे 2 धावा. बघा, क्रिकेट संघ रामाचवाडी क्रिकेट संघाचा विचार केला तर आपण पाहू शकाल. खरं तर मला वाटते मोहन 11 मोरेवाडी क्रिकेट संघाची देखील मला वाटते 3 तारखेपासून नाईट रनिंग शृंखला देखील पाहायला मिळेल. त्यानंतर खांदण गावचा किंवा खांदण टीमचा कुठे असेल व्यासपीठाची संपर्क साधा. दिनेश दादा रसाळ आपली खरं तर आतुरताने वाट पाहतात. गोलंदाज ट्रॅक वरती आहे दत्ता. दत्ता आहे गोलंदाज ट्रॅक वरती. पंच सांगतायत बॉल आहे खराब. इट इज द वाईट. खरा बॉल पाहायला मिळतोय. 4 धाबा येतील. वाईट प्लस 4, 5 धाबा खरं तरी ते पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच आहे खेळपट्टीवरती. शांत गतीने पाहायला मिळतं हे मॅच. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. खरं तर अगदी विचार केला तर 2025 ते 2026 मध्ये खरं तर अक्षरशः दिनेश दादा रसाळ या साहेबांच्या नावाने खरं तर अक्षरशः धुमाकूळ घातलाय कर्जत तालुक्यामध्ये. एक दमदार व्यक्ती आहेत खरं तर या स्पर्धेला. खरं तर त्यांच्याच माध्यमातून मेन ऑफ सिरीज साठी एक बाईप देखील उपलब्ध पाहायला मिळते. चांगले नेतृत्व आहेत समाजकार्याचे. एक दमदार व्यक्ती, एक बादशाह म्हटलं जातं. आणि ते पहिला षटकार दुसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळतो. खरं तर फलंदाज थँक्यू डीजे. हो, यावेळी चांगला फटका खरं तर पाहायला मिळतो. अगदी विचार केला तर आपण पाहतो एकच धाब आहे. साहेब, मला वाटत कॅच जर आहे बाई, कॅच गेलाय ना, शाती कुठे तिकडे आला असता, पण ती आयवा कॅच नाही गेले. 1000 रुपये होत ना. नाही, कॅच गेलाय शाती कुठे तो गडी आला असता, काय सांगायचं आहे. पण कॅच नाही गेले. आणि जर खोटा बोलला तर आपल्या 2-2 कॅमेरा लगेच चेक करू. मग त्या जागा आपण फाईन जाऊ 500 रुपये लगेच. यस, काय सांगायचं आहे. हो, यावेळी चांगला फटका. आणि अगदी विचार केला तर चुकीचा थ्रो पाहायला मिळाला. आणि बघता बघता धाबा देखील. धर धर सावकाश. काय र मठे कपड्याला आलाय का खुब्याव? कवडर खूप धरला. मिरचू झाला गुलारा ब झाला. 2 धाबा या बॉलवरती. खरं तर दिनेश दादा रसावरती खरं तर बांधणी केले शिलारवाडी क्रिकेट संघाने आयोजकाने. खरं तर हे पारितोषिक जाणं नाही परंतु जाईल जर खेळ चांगला केला एखाद्या फलंदाजाने, एखाद्या गोलंदाजाने, तर ते पारितोषिक नक्कीच त्याला दिलं जाईल. इथे जर अगदी विचार केला तर अजून एक बॉल झालाय फरार. खरं तर अगदी विचार केला तर चमत्कार आलाय. एस, बघा एकाच मॅच मध्ये खरं तर दिनेश दादा रसाळ साहेबांनी खरं तर पारितोषिक लावलं होतं तब्बल 10,000 रुपयाचं. म्हणजे वेगवेगळे पारितोषिक होते परंतु एकाच रात्रीमध्ये 10,000 रुपये गेले. कारण दादा दिलदार आहेत, दादाला फरक पडणार नाही. 10,000 ते खरं तर
आता असे देतात यात शंका नाही आहे. दमदार व्यक्ती आहे. त्यानंतर अजूनही सर्व खेळाडूंसाठी पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिकसाठी 6,000, विकेट हॅट्रिकसाठी 5,000 आणि चमकार हॅट्रिकसाठी 5,000, हाय वाक्यासाठी 1,000 रुपये. जबरदस्त मॅच. लीडने जाणे हो इथे विकेट. फलंदाज बॅक टू डगआउट. मोठी विकेट रामाची वाडी क्रिकेट संघाची. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. खरं तर दिनेश दादा रसाळ साहेबांचं टोटल सांग खरं तर आपण ऐकला. टीमची धाव संख्या आहे 20 धावा. 20 धावा धाव फलकावरती. लाजवाब मॅच खरं तर खेळपट्टीवरती पाहायला मिळते. विलास आहे. विलास स्टॅक एंड वरती फलंदाज. खरं तर 42 धाव्यांचं टार्गेट आहे. अजूनही 18 बॉल मध्ये मला वाटते बनवायचे आहेत. अजूनही 22 बनवायचे आहेत 18 बॉल मध्ये. गोलंदाज मनोज आहे. बेल्या 11 धूद आणि क्रिकेट संघाकडनं मनोज आहे गोलंदाज ट्रॅक वरती. एक स्टायलिश खेळाडू रामाचवाडी क्रिकेट संघाचा विलास पादीर आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. जाऊया मॅच मध्ये. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. खरं तर 18 बॉल 22 ची गरज आहे. बस काय सांगायचं आहे. बॉल रावडा धावजेला काय फायदा नाही झाला. खरं तर अगदी विचार करत जाऊया मॅच मध्ये. इथे फटका फसलाय. विलाची विकेट. अजून एक फलंदाज बाद. खरं तर अगदी विचार केला तर मांडेकरांची उपस्थिती देखील पाहायला मिळते. अनंता कांबडी खरं तर यांचा देखील मान सन्मान केला जाईल. रोहन शिंदे. रोहन शिंदे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. अनंता कांबडी यांच्या मान सन्मान केला जाईल रोहन शिंदेच्या शुभ हस्ती. त्यानंतर सुरेश दरवडा दीपक सांबरे यांच्या शुभ हस्ते खरं तर मान सन्मान केला जाईल. जेवढ्यांची नावं घेईन तेवढ्याने लगेच इथे रिपोर्टिंग करा कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. त्यानंतर गणेश ठमके या साहेबांना विनंती करेन आणि आकाश सांबरे यांना विनंती करेन आपण जायचंय. मान सन्मान देखील आपला देखील केला जाईल. त्यानंतर रमेश पादीर यांचा सन्मान केला जाईल. निलेश पादीर यांच्या शुभ हस्ते. जाऊया मॅच हे मध्ये. इथे फटका कबाडीचा आहे. ब्रँड षटकार. ओहो बेकार. काय कमालीचा फटका पाहायला मिळतोय आणि ठोकला इथे बेग हिट षटकार. थँक्यू डीजे. त्यानंतर चंद्रकांत पादीर यांचा सन्मान केला जाईल योगेशजी शेंडे यांच्या शुभ हस्ते. ओहो यावेळेसही चांगला फटका पाहायला मिळतो. खरं तर खेळपट्टीच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि त्यानंतर अगदी विचार केला तर बघा सर्वांचा मान सन्मान एकदम केला जातोय. येस रमेश पादीर आहे. कृष्णा केवारी सर्वांनी एकत्र सत्कार स्वीकारलाय. आयोजकांना मान दिलाय. त्यानंतर विशेष सत्कार होईल ते म्हणजेच बाळा ठबडे साहेबांचा देखील इथे शुभ आगमन आहे. शंकर हिंदोळा यांना विनंती करेन खरी तर आपला देखील मान सन्मान केला जाईल. या दादा या आपण आपला देखील मान सन्मान केला जाईल. खरं तर अगदी विचार केला तर टीमची धावसंख्या देखील आपण पाहतोय 27 धावा आहे. धाव फलकावरती एक डावखोर आताचा फलंदाज देखील आपण पाहतोय खेळपट्टीवरती सध्याच्या स्थितीला. यावेळेस देखील लाजवाब देखणा फटका. क्रिकेट मधील सर्वाधिक सेफ फटका इथे
स्टेट ऑन ला मारलेला फटका षटकार कंचनार काय सांगायचं आहे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. बघा चांगला फटका देखील पाहायला मिळाला यावेळेस. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल इट इज द वाईट खरा बॉल पाहायला मिळतोय. अरे तुम्ही एक कॅच नका जाऊ 10 कॅच द्या, 10,000 रुपये दे जातील. दादा भक्कम आहे तिकडं काय सांगा. 2 कॅच सोडले आता परत चांगला मॅच खरं तर पाहायला मिळते. ओहो ए यरा रे तिकडं आला रे. त्या मोकाट गुरा मोकाट सोडली सगळी षटकार. काय सांगायचं आहे. थँक्यू डीजे. बघा जुडी 2 धाब्यांची गरज आहे. अगदी विचार केला तर 42 धाब्यांचं टार्गेट होतं आणि 40 बनल्यात अजून 2 धाब्यांची गरज आहे. खरं तर बघता बघता तिसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलमध्ये विजेता फटका येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. खरं तर हॅट्रिक आहे. ओहो षटकाराला तर 6,000 रुपये आणि ते विकेट. आशाल काय नुता हो बॉलर, आशाल काय नुता फलंदाज बाद आहे. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. बघा या बॉल वरती जर षटकार आला असता तर दिनेश दादा रसाळ या साहेबांकडनं तब्बल 6,000 रुपयाचं पारितोषिक होता. चला जोडीत छत्रपती शिवरायांचा अनुयायी खास. एक एक पैरी आज चढे भर भर. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच डीजे. कांदरगावचे दत्ता ठोंबरे आपण कुठं असेल तर व्यासपीठाशी संपर्क साधा. खरं तर आपला देखील मान सन्मान केला जाईल. कांदनगावचे दत्ता ठोंबरे आपण देखील या, आपला देखील मान सन्मान केला जाईल. खेळपट्टीवरती जाऊया. 2 धाब्यांची गरज आहे रामाचीवाडी क्रिकेट संघाला आणि ते बघता बघता 2 धाबा देखील कंप्लीट केल्या. खरं तर बेल्या 11 दुधानी क्रिकेट संघ आज जर विचार केला तर पनवेल तालुक्यामधून बिलॉंग झाला या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी. खेळ चांगला राहिला परंतु शेवटच्या मुमेंटला या स्पर्धेमधून खरं तर बेल्या 11 दुधानी वाडी